आपण आधी सलवार कटिंग करून घेऊ। सीट घेर मोजायचं आहे आपल्याला। सीट घेर आहे 26। 26चा चौथा भाग करायचा। 24चा चौथा भाग येतोय 6.5। 6.5 आपल्या लक्षात नाही आलं तर 26च्या टेपची 4 घडी घालायची। हे झाले 4 पदरची घडी। डबल घडी घालायची, 4 पदर होतात तर त्याचे 6.5 होतात। ते 6.5 सीट। त्याच्यात आपल्याला प्लस करायचे 2 इंच, म्हणजे हे होते 8.5ची कमर घेर। 8.5चा कमर घेर। कमर उंची पण आपल्याला तेवढीच घ्यायची 8.5। कमर उंची 8.5। त्याच्यात एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन सीट घेरासाठी आपल्याला मध्य रुंदीसाठी घ्यायचे 2 इंच जास्त। तिथं आपण सीटाचा आकार द्यायचा। इथे पाहून घ्यायचा। हे 8.5। हे घ्यायचं आहे आपल्याला 7 इंच। हे लूज असते सलवार, ही फिटिंग नसते। याच्यापेक्षा 1 इंच कमी। आपण हे कट करून घेऊ सलवार। ही आपली झाली सलवार तयार। कटिंग तयार झाली आपली सलवारची। स्टार्ट। आता आपल्याला करायची आहे साडी कटिंग। आपण छोट्या मुलीची साडी कटिंग करणार आहोत। मस्तानी साडी। स्टार्ट। आपण सुरुवातीला पदर मोजून घ्यायचा। पदर मोजताना आपण काय घ्यायचं, उंची 28 आहे। उंचीच्या दुप्पट आपल्याला कापड घ्यायचं पदरचा। उंचीच्या दुप्पट 28, परत एकदा 28। त्याच्यात 2 इंच एक्स्ट्रा आणि उरलेला पदर सोडून द्यायचा। उरलेला राहिलेला कापड त्याची घडी घालायची, कारण की आपण छोट्या मुलीची साडी कटिंग करणार आहोत तर ती आपल्याला कट करायची उंचीप्रमाणे। स्टार्ट। आता हा पदर आपण मोजून घेतलाय उंचीच्या दुप्पट। तो आपण साईडला ठेवला आणि घडी साडीची इकडनं मोकळं सोडून इकडनं घडी घातली। घडी आपली पूर्ण आली आहे 4 पदर। 1 2 3 4 हे आहे 4 पदर। आता आपण साडीची उंची मोजायची। साडीची उंची आहे 28 प्लस त्याच्यात 1 इंच वाढवलाय 29। हे पण 29। पूर्ण उंची आपली 29 भरली आहे। आपण इथपर्यंत लाईन मारून घेतली आणि हा पदर मोठा असतो त्याच्यामुळे हे पण आपण क्रॉस असं कट करून घ्यायचं पदरचं। हे आपण कट करून टाकू। उरलेलं कापड राहील त्याच्यात आपण ब्लाउज पण शिवू शकतो। स्टार्ट। ही झाली साडीची कटिंग। छोट्या मुलीची मस्तानी साडी आपण कटिंग करून घेतली आहे। पुढच्या भागात आपण साडी कशी शिवायची ते बघू। ही झाली साडीची कटिंग। पुढच्या भागात आपण साडी कशी शिवायची ते बघू। बाय।